नमस्कार, आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह 24। पत्रकारांनी केलेली पत्रकारिता पुस्तक रूपात मांडावी, सुधीर लंके। मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने मराठी पत्रकार दिन पत्रकारांच्या सन्मानाने साजरा। अहिल्यानगर प्रतिनिधी। पत्रकारांनी पत्रकारिता करताना केवळ बातम्या देण्यापुरते मर्यादित न राहता आपल्या अनुभवांचे व कार्याचे डॉक्युमेंटेशन करणे अत्यंत आवश्यक आहे। पूर्वीचा आणि आजचा बदलता काळ, त्या काळात केलेली पत्रकारिता याचा अनुभव पुस्तकरूपाने समाजासमोर मांडावा। अशी पुस्तके नवोदित पत्रकारांसाठी मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरतील, असे प्रतिपादन शासनाच्या अधिस्वीकृती नाशिक विभागाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार सुधीर लंके यांनी केले। मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने शहरात मराठी पत्रकार दिन पत्रकारांचा सन्मान करून साजरा करण्यात आला। यावेळी अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते। या प्रसंगी मराठी पत्रकारितेचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। कार्यक्रमाला ज्येष्ठ पत्रकार भूषण देशमुख, शासनाच्या अधिस्वीकृती नाशिक विभागाचे सदस्य विजयसिंह होलम, मराठी पत्रकार परिषदेचे राज्य कोषाध्यक्ष मनसूर शेख, रामदास ढमाले, महेश महाराज देशपांडे, सुदाम देशमुख, शिरीष कुलकर्णी, प्रकाश कुलकर्णी, रमेश देशपांडे, दिलीप वाघमारे, राजकुमार कटारिया, सुभाष चिंधे, बंडू पवार, सचिन शिंदे, डिजिटल मीडिया परिषदेचे जिल्हाध्यक्ष आफताब शेख, राजू खरपुडे, वाजिद शेख, साजिद शेख, बाबा ढाकणे, संजय सावंत, अन्सर सय्यद, गुलाम कादर जहागीरदार, संजय पाठक, राजेंद्र येंडे, सुधीर पवार, जहीर सय्यद, निसार मास्टर, आदिल रियाज शेख, रमीज शेख, नवीद शेख आदींसह पत्रकार, वृत्त छायाचित्रकार व विविध माध्यमांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते। लंके पुढे म्हणाले की पत्रकारांनी विविध विषयांवर चर्चा व संवादासाठी एकत्र येणे गरजेचे आहे। पत्रकारितेचे स्वरूप झपाट्याने बदलत असून डिजिटल मीडियाला आज विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे। लोकशाही टिकवण्यासाठी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे मोठे व्यासपीठ म्हणून डिजिटल मीडिया समाजासमोर उभे राहिले आहे। त्यामुळे शासनानेही डिजिटल माध्यमांना विश्वासात घेतले पाहिजे। नवोदित पत्रकारांचे योग्य प्रबोधन व प्रशिक्षण दिल्यास ते सक्षम व दर्जेदार पत्रकारिता करू शकतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। शहरासह जिल्ह्याला पत्रकारितेचा मोठा वारसा लाभलेला असून सातत्याने विविध सामाजिक, राजकीय व प्रशासकीय घडामोडी येथे घडत असतात। लोकशाहीचे रक्षण करणारा पत्रकारच खरा पत्रकार असतो, असे स्पष्ट करताना लंके यांनी शासनाच्या अधिस्वीकृतीसाठी असलेली नियमावली, त्याचे फायदे व त्याचा लाभ कसा घ्यावा याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले। यावेळी ज्येष्ठ पत्रकार भूषण देशमुख म्हणाले की पत्रकारांनी 150 वर्षांपूर्वीचे विषय आणि आजचे विषय यांची सांगड घालून पुढे जाण्याची गरज आहे। पत्रकारितेचा समृद्ध वारसा पुढील पिढीकडे सोपवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे। सध्या तरुण पिढी या क्षेत्रात अपेक्षेप्रमाणे येताना दिसत नाही। जे नवीन पत्रकारी येत आहेत त्यांना योग्य प्रशिक्षण देणे आवश्यक असून यासाठी कार्यशाळा घेणे गरजेचे आहे। निवृत्तीच्या वाटेवर असलेले अनुभवी पत्रकार नवोदितांसाठी योगदान देण्यास तयार आहेत। पत्रकारितेमध्ये डॉक्युमेंटेशनचे महत्त्व अधोरेखित करत संघटनांनी पुढाकार घेऊन हे काम करावे, असे त्यांनी सांगितले। तसेच बाळशास्त्री जांभेकर यांच्या पत्रकारितेतील योगदानावरही त्यांनी प्रकाश टाकला। विठ्ठल लांडगे यांनी शासनाच्या अधिस्वीकृती नाशिक विभागाचे अध्यक्ष सुधीर लंके व सदस्य विजयसिंह होलम यांच्या कार्याचे कौतुक केले। सर्वसामान्य व ज्येष्ठ पत्रकारांना अधिस्वीकृती मिळवून देण्यासाठी त्यांची सातत्याने धडपड सुरू असल्याचे त्यांनी सांगितले। नगर जिल्ह्यातील पत्रकारांना अधिस्वीकृती मिळण्यासाठी ग्राह्य कसे धरता येईल यासाठी प्रयत्न सुरू असून जाचक अटी शिथिल करण्याचे कामही त्यांनी केल्याचे नमूद केले। या कार्यक्रमात हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने संजय सपकाळ व संजय चोपडा तसेच फिनिक्स फाउंडेशनच्या वतीने नेत्रदूत जालिंदर बोरुडे यांनी पत्रकारांचा सत्कार केला। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश महाराज देशपांडे यांनी केले, तर आभार आफताब शेख यांनी मानले। ज्येष्ठ मंडळी आहेत, भूषण सरांनी खूप चांगली मांडणी केली आणि मी भूषण सरांचं अभिनंदन यासाठी करेन की मी त्यांना अनेकदा फोन करतो रेफरन्ससाठी, कारण पत्रकारितेमध्ये रेफरन्स खूप महत्त्वाचे असतात आणि ते आपल्याला वारंवार लागतात। त्यांनी आपल्या नगरचे संदर्भ जपण्याचं खूप चांगलं काम केलंय। ते जे म्हटले की आपण डॉक्युमेंटेशन करत नाही पत्रकार, खरं तर आपलं कामच आहे डॉक्युमेंटेशन करणं, म्हणजे आपला व्यवसाय हा डॉक्युमेंटेशनचा आहे। खरं तर ज्या काही घटना घडामोडी घडतात त्या आपण टिपतो आणि त्या चिरकाल लोकांच्या लक्षात राहतात, त्या आपण लोकांच्या निदर्शनास आणतो। आता अनेक ज्येष्ठ पत्रकार वाघमारे साहेब आहेत, प्रकाशजी आहेत, शिरीषजी आहेत, तुम्ही इतका मोठा काळ बघितलाय आणि त्या काळातल्या आठवणी, तेव्हाच्या निवडणुका कशा झाल्या, आजची निवडणूक कशी चालू आहे, नाही का? तर याच्याबद्दलचं डॉक्युमेंटेशन खूप महत्त्वाचं आहे। भूषण सरांनी काही छोटे छोटे इतिहास संदर्भ असणारी पुस्तकं काढले, ते नगरकरांना वाटतात।
विजूचंही मी अभिनंदन करतो की त्यांनी पण त्याच्या अनुभवाचं डॉक्युमेंटेशन केलं. एक पुस्तक त्यांनी छान 2 वर्षापूर्वी प्रकाशित केलं. पुढचंही काही ते लिहितोय तो आणखी. तर आपण या निमित्ताने खरं तर इथं हा संकल्प करायला पाहिजे की प्रत्येकाने आपलं महाराजांचं पण अभिनंदन करतो. त्यांनी बाजारावर ते पुस्तक लिहिलं. तुमच्या पुस्तकात नाव काय? चला जाऊ बाजाराला, हा ना. तर बाजार त्यांनी वेगवेगळे बाजार पाहिले आणि ते बाजाराचं प्रत्येक बाजाराचं काय काय वैशिष्ट्य आहे त्याच्यावर त्यांनी पुस्तक लिहिलं. खूप सुंदर दस्तावेज आहे तो सुद्धा. बंडू भाऊनी पण कोरोनाच्या काळात कथा लिहिल्या आणि तो कथा संग्रह प्रकाशित केला. मला असं वाटतं खरं तर पत्रकारांनी हे करण्याची गरज आहे. आपण पुस्तकं निर्माण करण्याची गरज आहे. आता इथं शिरीजी आहे. शिरीजी त्या काळात फोटोग्राफी करायची. एक पुस्तक केलं बातमी सांगितलं सांगितलं. शिरीजी त्या काळात फोटोग्राफी करायची. किंवा प्रकाशजी आता इतके जुने पत्रकार आहेत, वाघमारे साहेब तुम्ही यांच्याकडे तर अनुभवाचा खूप मोठा खजिना आहे. तर आपण या निमित्ताने एक संकल्प करू की आपण हे डॉक्युमेंटेशन कसं करायचं है ना. तर तुम्ही सर्वांनी पुढाकार घ्यावा. त्यातून आम्हाला नवोदितांना प्रेरणा मिळेल. आम्ही पण प्रयत्न करू आणि प्रत्येक पत्रकाराचं एक एक पुस्तक झालं पाहिजे असं एक आपण संकल्प केला पाहिजे असं मला वाटतं. आपण सगळ्यांना भाग्यवान आहोत की एका आकारानेच नव्हे तर परंपरेनं, इतिहासानं अनेक गोष्टीत आपला अहिल्यानगर जिल्हा, जुना अहमदनगर मोठा आहे. तसंच पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये देखील बाळशास्त्रींनी दर्पण सुरू केलं आणि 10 वर्षातच आपल्याकडे ज्ञानोदयाला सुरुवात झाली 1842 मध्ये. दिनमित्रकार असतील, अनेक या 150-200 वर्षामध्ये जे जे पत्र आणि पत्रकार झाले त्या सगळ्याच्या खांद्यावर आपण बसलेलो आहोत. ही सगळी परंपरा आपल्याला पुढे न्यायची आहे. पत्रकारिता आणि पत्रकारितेचं बदलतं स्वरूप याविषयी आपण सर्वजण जाणकार आहात. या ठिकाणी माझ्यापेक्षा खूप वयस्कर ज्येष्ठ मंडळी उपस्थित आहेत. खरं म्हणजे या निमित्तानं मला थोडंसं मी महाराजांना सांगितलं मी थोडंसं बोलतो. मला बोलायचं कारण असं होतं की आपल्यामध्ये नाशिक आदेश स्वीकृती समितीचे अध्यक्ष सुधीर भोवलंके आणि विजय शेवलम सदस्य बसलेले आहेत. आपण या दोघांसाठी एकदा टाळ्या वाजवूयात. मला या 2 माणसांचं कौतुक याच्यासाठी करायचं आहे. आदेश स्वीकृतीवर याच्या अगोदर अनेक पत्रकारांनी काम केलं. समितीचं सदस्य होतं नगरमधूनही भोसेविलम हे भांडारे साहेबांपासून बरेच लोक असतील. परंतु या दोघांच्या कालखंडामध्ये नगरच्या पत्रकारांना आदेश स्वीकृती समितीवर कसं जाता येईल याच्यासाठी या दोघांनी जे कष्ट घेतले ना ते माझ्यासाठी खूप कौतुकास्पद आहे. नगर शहर आणि जिल्ह्यात यांची किमान 25-30 वर्ष पत्रकारिता म्हणून सेवा झालेली आहे. परंतु हे त्या संबंधित ऑर्गनायझेशनकडे पेपरकडे गेल्यानंतर त्यांना ते पत्र देत नाही. अशा वेळेला आपण त्यांना त्या संस्थेचं पत्र कसं मिळेल याच्यासाठी प्रयत्न करायचे आणि त्याच्यासाठी आपल्याकडे संघटन असणं आवश्यक आहे. आता त्या संबंधित ऑर्गनायझेशन ह्याला घेऊन त्याच्याकडे ते जे पुरावे आहेत, त्यांनी जे काही 20-25 वर्ष तिथं काम केलेलं आहे त्याच्याकडे ते जे काही छोटे मोठे काही पुरावे असतील ते सगळे त्याच्या तो एकटा जाणार नाही, त्याच्याबरोबर आपण काही जण जाणार. त्या ऑफिसला विनंती करणार का तुम्ही यांना हे ॲक्रिडेशनसाठी पत्र द्या, याचा दुरुपयोग होणार नाही याची आम्ही हमी घेतो. हमी घेण्यासाठी आपल्याकडे जे काही लिगल गोष्टी कराव्या लागतील ते आपण करू. जिल्ह्याचे पत्रकार आणि मी गेले 30 वर्षापासून या ठिकाणी सामाजिक उपक्रम राबवतो. आमचा हार्दिक मॉर्निंग ग्रुपची स्थापना केली. आज 26 वर्ष झाले. त्या निमित्ताने आम्ही सामाजिक उपक्रम जास्त मोठ्या प्रमाणात राबवतो. त्यामध्ये मग रक्तदान शिबिर असेल, गरजू लोकांना साहित्याचा वाटप असेल, शैक्षणिक साहित्य असेल, त्याच पद्धतीने कोविड काळात देखील आम्ही मोठ्या प्रमाणात सहकार्य केलं. ब्लँकेट वाटप असेल असं ग्रुपच्या माध्यमातून आम्ही करतो. आणि त्याला जी प्रसिद्धी आहे ती आपण लोक देतात, आपण बंधू देतात. त्यामुळे आमचं हा ग्रुप एवढं मोठ्या प्रमाणात मोठा झालेला आहे. आणि आज भिंगारमध्येच नव्हे तर नगर शहरात नव्हे तर जिल्ह्याच्या बाहेर देखील या ठिकाणी आमच्या ग्रुपची व्याप्ती वाढलेली आहे. 350 सभासद आहेत. सर्व इंजिनियर, डॉक्टर, वकील, CA मोठमोठे पदाधिकारी आमच्या ग्रुपला जॉईंट आहेत. आणि आपण या मोठ्या प्रमाणात आमची प्रसिद्धी देतात. त्यामुळेच आम्ही या ठिकाणी पुढची झेप घेतोय. अशाच पद्धतीने आपण सहकार्य असू द्यावं. आजच्या या पत्रकार दिनानिमित्त सर्वांना अध्यक्ष आणि सर्वांना खूप खूप मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो. प्रेरणादायी वातावरणात या ठिकाणी पार पडला. आपण सर्व पत्रकार बंधू या ठिकाणी निवडणुकीच्या काळात सुद्धा आपण आपला बहुमूल्य वेळ या कार्यक्रमाला दिला. त्याबद्दल मी आपले सर्वांचे या ठिकाणी विशेष आभार मानतो. आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष
सुधीरजी लंके त्यांच्या आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन लाभला, त्याबद्दल मी त्यांचे देखील विशेष या ठिकाणी आभार मानतो. आणि सर्व पत्रकार बंधू या ठिकाणी आले त्याबद्दल मी सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.